नमस्कार, मी चिन्मय गिरकर घेऊन आलो आहोत वाइब्स मीडिया प्रेझेंट्स एक इन्स्पायरिंग आणि धमाल एनर्जेटिक टॉक शो ज्याचं नाव आहे फाउंडर्स. आजच्या भागात आपण भेटणार आहोत 8 सेन्सेस पेडियाट्रिक ऑक्युपेशनल थेरपी आणि स्पीच थेरपी क्लिनिकच्या डॉक्टर श्रुती पाटील आणि डॉक्टर पारुल दिवान यांना. डॉक्टर श्रुती, डॉक्टर पारुल, तुम्हा दोघींचं खूप खूप स्वागत या मंचावर. आणि तुमचं खूप खूप कौतुक सुद्धा, कारण तुम्ही ज्या विषयावर काम करताय तुमच्या 8 सेन्सेस इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून, तो विषय अत्यंत आवश्यक आहे आणि खूप निग्लेक्ट केलेला विषय आहे. सो या चांगल्या विषयाला घेऊन तुम्ही नाशिकसारख्या ठिकाणी इतकं छान काम केलं आहे. 2014 सालापासून एक कौतुकास्पद आहे. मी पहिला प्रश्न विचारतो डॉक्टर श्रुती तुम्हाला की 8 सेन्सेस क्लिनिक हे नाव आणि त्या अनुषंगाने ऑक्युपेशनल थेरपी या माध्यमातून उभं राहिलेलं काम जे मुलांसाठीचं आहे, जे लहान मुलांसाठीचं आहे, ते कसं उपयुक्त आहे आणि 8 सेन्सेस इन्स्टिट्यूटचं नेमकं काम कसं आहे? सो फर्स्टली ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे काय हे समजून घेऊयात. आता ऑक्युपेशन म्हणजे काय, व्यवसाय. आता मुलांचा काय व्यवसाय, कारण हे पिडियाट्रिक ऑक्युपेशनल थेरपीचं क्लिनिक आहे. सो आता मुलांचं व्यवसाय इज लर्निंग, बरोबर, इट इज एक्सप्लोरिंग. खेळ खेळणं सगळ्यात मोठं त्यांचं काम आहे. बरोबर. पण आणि त्यातून त्यांची डेव्हलपमेंट होते, बरोबर. म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंट आहे किंवा इमोशनल डेव्हलपमेंट, सोशल डेव्हलपमेंट, मेंटल डेव्हलपमेंट, सगळ्याच पद्धतीने. पण जर त्यांची ही डेव्हलपमेंट वेळोवेळ नाही झाली आणि त्यांचं जर लर्निंग वेळोवेळ म्हणजे एक्सप्लोरिंग एन्व्हायरमेंट नाही झालं तर त्यांची डेव्हलपमेंट डिले होते किंवा एज अप्रोप्रिएटली जसं आपण म्हणतो वयानुसार होत नाही. आणि तिथे कुठेतरी अबनॉर्मॅलिटीज किंवा बिहेवियरल इश्यूज किंवा इनअटेन्शन इश्यूज किंवा मूल अतिशय चंचल आहे, एका ठिकाणी बसू शकत नाही किंवा इतर म्हणजे फक्त आईलाच तो रिस्पॉन्ड करतो किंवा बाकीच्या कोणालाही रिस्पॉन्ड करत नाही, बरोबर, आय कॉन्टॅक्ट देत नाही आणि नॅचरली त्यामुळे शाळेत जाण्यापुरतं ठीक आहे पण पब्लिक कमांड म्हणजे ग्रुप कमांड्स घेऊ शकत नाही, इमिटेशन्स करू शकत नाही, या अनेक प्रकारच्या गोष्टी घडत जातात, राईट. सो म्हणून आम्ही 8 सेन्सेस मध्ये काय करतो, 8 सेन्सेस पीडियाट्रिक ऑक्युपेशनल थेरपी आणि स्पीच थेरपी क्लिनिकमध्ये 8 सेन्सेस म्हणजे काय, ओके. म्हणजे का आम्ही 8 सेन्सेस नाव ठेवलं, त्याच्या मागचं खूप सायंटिफिक कारण असं आहे की वी ऑल नो 5 सेन्सेस, आपल्याला माहिती आहेत 5 सेन्सेस बेसिक, बघणं, स्मेल, टेस्ट, टच, हिअरिंग, बरोबर. त्या व्यतिरिक्त देर आर 3 मोर सेन्सेस ज्यात माझं स्पेशालिटी आहे. म्हणजे काय की एक सेन्स आहे की मसल को कॉन्ट्रॅक्शन किती होते किंवा मी कसं करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मला बॉल लांब फेकायचा तर मी हात वरती करून फेकेन आणि जवळ फेकायचं तर मी असंच फेकेन. दिस सेन्स इज कॉल्ड एज प्रोप्रिओसेप्शन. त्याच्यानंतर हाऊ मच टू मूव्ह, जर मला झोका घ्यायचा तर मला किती पुढे बेंड घ्यायचंय किंवा मला किती मागून घ्यायचं आणि मी किती झुललं पाहिजे, दिस इज अ बॉडी सेन्स. किंवा मला आता मी नॅरो रस्त्यावर चालणार आहे तर माझं कसं अगदीच अलगद चाललं पाहिजे. दिस ऑल इज अ सेन्स फ्रॉम द ब्रेन विच इज गोइंग टू माय जॉईंट्स, विच इज गोइंग टू माय मसल्स अँड दॅट्स हाऊ त्या पद्धतीने माझी बॉडी एक्झिक्यूट करते फंक्शनिंग. दॅट इज अ वेस्टिब्युलर सेन्स. ओके. 8वा जो सेन्स आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे, त्याला म्हणतात इंटरोसेप्शन. म्हणजे काय की मला एकतर भूक लागली आहे का आणि लागली आहे तर मी किती खावं, म्हणजे मी गच्च पोट भरून खाल्लंय तरी पण मला पेस्ट्री दिसली म्हणून मी खाल्लंच पाहिजे का, नाही, राईट. किंवा मला तहान लागले का, इफ येस तर मग किती पाणी पिलं पाहिजे. किंवा मला सुसू, पॉटी, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत जे मुलांमध्ये एज अप्रोप्रिएटली डेव्हलप होत नाही. म्हणजे मूल 5 वर्षाचं आहे पण तरी त्याला समजत नाही, बरोबर. इट मीन्स त्या पर्टिक्युलर सेन्समध्ये काहीतरी डिस्फंक्शनिंग चालू आहे. सो जेव्हा मुलांच्या या 8ही सेन्सेस एक सिंक्रोनसीमध्ये काम करत नाही त्यावेळेस त्यांच्या डेव्हलपमेंटल डिलेज किंवा वेगळे वेगळे प्रकारचे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स बेसिकली असतात आणि ते सिम्पटम्स दिसतात. व्हेरी कॉमनली जे आम्ही ट्रीट करतो इज ऑटिझम, ओके. त्याच्यानंतर ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर किंवा फक्त ADD म्हणजे ओनली अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर, म्हणजे मूल एका ठिकाणी बसूच शकत नाही. आणि असे अनेक प्रकारचे न्यूरोलॉजिकल कंडिशन्स किंवा जेनेटिक डिसऑर्डर्स असतात, बरोबर. सो अशा ह्या पद्धतीने आम्ही वी आर गिव्हिंग आवर बेस्ट टू हेल्प चिल्ड्रन विथ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स प्लस टू एम्पॉवर देअर पेरेंट्स इज वॉट आमचा एक मोठा रोल असा मी करतोय. बरोबर. सायमल्टेनियसली स्पीच थेरपीवरती पण आपलं काम चालू आहे. तर बेसिकली स्पीच थेरपी म्हणजे काय आणि ती मुलांना कशी उपयुक्त ठरते मॅम? सो
आपल्या मनातल्या भावना किंवा आपल्या गरजा समोरच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाषा किंवा वाचा हे साधन आहे आणि तेवढाच महत्वाचा आवाज आहे. बरोबर. राईट. सो जेव्हा या माध्यमात काहीतरी गडबड होते, वी से इट इज अ स्पीच डिसऑर्डर. बरोबर. खूप ब्रॉड टर्म आहे. सो स्पीच डिसऑर्डरमध्ये अनेक प्रकार असू शकतात. जसं आता डॉक्टर श्रुती म्हणाल्या की ADHD असतो, ऑटिझम असतो. बरोबर. त्यामुळे ओव्हरऑल बॉडी तुमची डिस्फंक्शनल चालू असते. सो त्याचा प्रभाव नॅचरली तुमच्या भाषेच्या डेव्हलपमेंटवर पण पडतो. बरोबर. त्याच्यामुळे मूल बऱ्याच वेळा 2 वर्षाचं झालंय, 3 वर्षाचं झालंय, पण अजून बोलत नाही. याला बरोबर. डिलेड लँग्वेज डेव्हलपमेंट म्हणतो. बरोबर. किंवा मूल बोलायला लागतो, पण 7 वर्षाचं मूल आहे तरी अस्पष्ट बोलतोय बरोबर. किंवा तोत्रेपणा असतो. बरोबर. कधी कधी जन्मतः कर्णबधीरपणा असतो, त्यामुळे भाषाच डेव्हलप होत नाही. बरोबर. किंवा घशात आपल्या स्वरयंत्रात काही जेनेटिक अबनॉर्मॅलिटीज असतात, बरोबर. त्याच्यामुळे आवाज फुटत नाही किंवा पुरेसा आवाज फुटत नाही. बरोबर. काही मुलं अशी असतात जी ट्रीटमेंट मिळाल्यानंतर सुद्धा व्हर्बली बोलू शकत नाहीत, म्हणजे आवाजामार्फत संवाद साधू शकत नाही. बरोबर. तर अशा मुलांना आपल्याला ऑल्टरनेटिव्ह काहीतरी कम्युनिकेशन ऑप्शन्स द्यायला लागतात. मग ते साईन लँग्वेज असो, AAC ज्याला आम्ही म्हणतो, ऑल्टरनेटिव्ह कम्युनिकेशन बरोबर. मोडॅलिटी, किंवा पिक्चर्सद्वारे, लिखाणाद्वारे कम्युनिकेशन. काही मुलं अशी असतात की नॉर्मल ओरल स्ट्रक्चर असतं, पण गिळण्यात किंवा अगदी तान्हं बाळ असतं, फिडिंग मध्ये इश्यूज येतात. बरोबर. सो हे सगळे बऱ्याच वेळा तुमच्या अन्ननलिकेचे प्रॉब्लेम्स असतात. बरोबर. तर त्याच्यावरही स्पीच थेरपिस्ट काम करतात. म्हणजे Okay. इट इज नॉट जस्ट अबाउट टॉकिंग, बरोबर. इट इज ऑल्सो स्वॉलोइंग अँड हिअरिंग ट्रेनिंग दॅट स्पीच थेरपिस्ट विल टिपिकली वर्क ऑन. बरोबर. सो आणि कसं आहे, मुलांच्या पुढे अख्खं आयुष्य आहे. सो जर तुम्ही लवकर त्याच्यावर उपाय चालू केले तर त्यांचं अख्खं आयुष्य आणि पर्यायाने पेरेंट्सचं पण आयुष्य तेवढं सोपं होतं. बरोबर. ऑटिझम, ADHD यावर आपल्या क्लिनिकमध्ये थेरपीज दिल्या जातात. कुठल्या थेरपीज आहेत त्यांची माहिती काय? सो बेसिकली ऑक्युपेशनल थेरपीमध्ये सेन्सरी इंटिग्रेशन हा खूपच इंटिग्रल आणि कोर पार्ट आहे. बरं. आता सेन्सरी इंटिग्रेशन म्हणजे काय? सेन्सेस आणि त्याचं इंटिग्रेशन म्हणजे या ज्या 8 सेन्सेस आहेत, बरोबर, कुठेतरी त्यांची सिंक्रोनसी, जसं आपण आधी बोललो, बरोबर. ते नसते. बरोबर. म्हणून त्या मुलाचं रिस्पॉन्स टू एन्व्हायरमेंट किंवा माझं अस्तित्व काय हे त्यांना एवढं माहिती नसतं. बरोबर. तर आपण काय करतो, त्यांच्या सगळ्या सेन्सेसवर आपण थ्रू प्ले थेरपी म्हणजे प्ले बेस्ड ऍक्टिव्हिटीजने वी आर बेसिकली टार्गेटिंग त्यांच्या ब्रेन, जे मेंदूतले ते जे भाग आहेत, बरोबर. जिथे पर्टिक्युलर सेन्सेसचं लोकेशन आहे, बरोबर. आपण त्यांना स्टिम्युलेट करतो, ज्याने करून काय होतं, मुलं स्टार्ट रिस्पॉन्डिंग, त्यांचं अटेन्शन व्यवस्थित होतं आणि दे आर एबल टू पार्टिसिपेट इन द एन्व्हायरमेंट विथ रिस्पेक्ट, म्हणजे लोकांची पण, घरात पण आणि बरोबर. बाहेर पण बरोबर. त्यांचं इंटरॅक्शन वाढायला लागतं. येस, अँड दॅट्स हाऊ दे स्टार्ट एन्जॉईंग लाईफ. नाहीतर एरवी काय होतं, त्यांना काहीच घेणं देणं नसतं, कोणी रूममध्ये आलंय, कोण बाहेर गेलंय, ते त्यांच्यामध्येच मग्न असतात. येस, पण सेन्सरी इंटिग्रेशनने काय होतंय, त्यांचे सगळे जे सेन्सेस आहेत ते स्टार्ट वर्किंग, त्यांना ते समजतं. देन कम्स दी न्यूरो डेव्हलपमेंटल थेरपी. आता न्यूरो डेव्हलपमेंटलमध्ये अगेन स्टिम्युलेटिंग द ब्रेन बट थ्रू फिजिकल, म्हणजे मोटर फंक्शनिंग आपण जे म्हणतो, म्हणजे आपण तिथे स्पेसिफिकली मसल्सला स्टिम्युलेट करतो, जेणेकरून त्यांची मुवमेंट जी असते ती सिंक्रोनसीमध्ये, रिदममध्ये, कोऑर्डिनेशनमध्ये, म्हणजे बायलॅटरल कोऑर्डिनेशन, आय हँड कोऑर्डिनेशन, या सगळ्या गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट होते. आणि मग मुलांना बेसिकली फंक्शनल इंडिपेंडन्स, म्हणजे स्वतंत्रता, खेळणं, स्वतंत्र गोष्टी करणं, अगदी खाण्यापासून, उभं राहण्यापासून, बसण्यापासून त्यांची इंडिपेंडन्स वाढू लागते आणि म्हणून त्यांच्यात छान डेव्हलपमेंट दिसते आणि लर्निंग इम्प्रूव्ह. त्याच्यानंतर आता अजून एक आपण इट्स अ इमर्जिंग टेक्नॉलॉजी कॉल्ड ॲज फोटो बायोमॉड्युलेशन. सो इट्स बेसिकली लाईक म्हणजे थोडक्यात वर्नाक्युलर, साध्या भाषेत सांगायचं तर लेझर थेरपी सारखं असतं ते. तर अगेन प्ले बेस्ड थेरपीमध्येच त्याच्यात वेगळे वेगळे लाईट्स असतात, रेड, ब्ल्यू आणि ग्रीन. सो अगेन डिपेंडिंग ऑन विच एरिया इज अफेक्टेड आणि कुठल्या मुलाची काय सिव्हिअरिटी आहे, बरोबर, ओके, त्यानुसार ते लेझर त्या ब्रेन पार्ट्सला आपण स्टिम्युलेट करतो. त्याच्याने काय होतं, त्यांचे जे सेल्स आहेत त्याला ऑक्सिजनेशन प्लस मेंदूला एक सूज असते, इंद्रिय इन्फ्लमेशन, जेणेकरून त्यांची डेव्हलपमेंट किंवा लर्निंग कॅपॅसिटी स्लो डाऊन होते. तर ह्या पद्धतीने सुद्धा इट इम्प्रूव्ज
बर येस, आणि त्यांचं लर्निंग अँड रिस्पॉन्स सगळंच एकंदरीत बेटर होतं. बर. तर या ट्रीटमेंटसाठी वयाचं बॅरियर आहे का, आणि कुठल्या वयाच्या लिमिटपर्यंत आपण मुलांना चांगलं ट्रीट करू शकतो? कधी कधी असं होतं की एखादा खूप, आता एक नॅशनल अवॉर्ड विनर मुलगा आहे जो सेम प्रॉब्लेम फेस करतो, ज्याने यावर्षी अवॉर्ड घेतला, तो सेम प्रॉब्लेम त्याने पण तो फेस करतो आहे, पण तो 14 वर्षाचा आहे. बरोबर. तर याला एज लिमिट आहे का, आणि कुठपर्यंत आपण हे सगळं रिव्हर्स करू शकतो, कुठल्या एज लिमिटपर्यंत? आय थिंक द फर्स्ट साईन युजली म्हणजे जी एस्पेशली ऑटिझम आणि ADHD मध्ये काय होतं, मूल बोलत नाही हे पहिलं वॉर्निंग साईन असतं. बरोबर. म्हणून तुम्ही डॉक्टरांकडे जाता. चंचलता किंवा एका ठिकाणी स्थिर न बसणं बऱ्याच वेळा मस्तीखोर आहे या नावाखाली साईडलाईन होतं. बरोबर. पण टिपिकली आता स्पीच हे 5 वर्षाचं होईपर्यंत 90% डेव्हलपमेंट होते मुलांमध्ये. सो जर एखादा व्यक्ती तुम्हाला ॲडवाईस देत असेल की 5 वर्षाचं होईपर्यंत थांबा, 5 वर्षानंतर मुलं बोलतात, तर तसं चूक नाही आहे आहे, ते. राईट. आणि सिमिलरली OT मध्ये तर ऑफकोर्स शी विल एक्सप्लेन बेटर, पण 1.5 ते 2 वर्षाचा आत जर मूल तुमच्याकडे पोहोचत असेल तर तुम्ही त्यांच्या न्यूरोलॉजिकल स्ट्रक्चर किंवा न्यूरोलॉजिकल फंक्शनिंगमध्ये सायझेबल चेंज आणू शकता, आणि त्याचा डायरेक्ट परिणाम त्याच्या स्पीच डेव्हलपमेंटवर होतो. सो दे आर इंटरलिंक्ड. सो बेसिकली पण मग हे एज बार जर म्हणजे नसेल तर? एज बार आहे. एज बार आहे का आहे मी तुम्हाला सांगते. हे सायंटिफिकली आहे की टिल द एज ऑफ 2 द नंबर ऑफ न्यू सेल्स किंवा जे सायनॅप्सेस म्हणजे बेसिकली न्यूरोनल कनेक्शन्स जे आपण म्हणतो, बरोबर, त्याची मल्टिप्लिकेशनचा जो प्रमाण असतो बेसिकली ते खूप जास्त आहे. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल टिल 2 वर्षापर्यंत 1000 पटीने जर सेल्स न्यू जनरेट होत आहेत, म्हणजे माझं ग्रॅस्पिंग जास्त आहे. ऍज कम्पेअर्ड टू 5 वर्षाच्या मुलामध्ये ते फक्त 500 टाइम्स मल्टिप्लाय होणार आहे. बरोबर. सो म्हणून आता तुम्ही बघाल तर बरेचसे पालक टिल द एज ऑफ 2 सगळंच करणार, म्हणजे दे वॉन्ट टू गिव्ह अ लॉट ऑफ सेन्सरी ऍक्टिव्हिटी, म्हणजे प्लेनी पण खेळ, मातीनी पण खेळ, वाटेल ते कर. व्हाय? बरोबर. का? कारण की जेवढं ते एक्सप्लोर करतील तेवढं ते त्यांच्यात इनपुट्स होत आहेत, म्हणजे न्यूरोनल कनेक्शन्स आहे त्यांचं, ते इन्फॉर्मेशन जे नॅचरल पद्धतीने मिळतंय, स्ट्रॉंग कनेक्शन होतं आणि त्यांचा एक्सपिरियन्स तेवढा स्ट्रॉंग होतोय. येस, आणि म्हणून ते त्यांच्याबद्दल आणि एन्व्हायरमेंट बद्दल तेवढे कॉन्फिडंट होत आहेत. बरोबर आहे. येस, पण हेच जेव्हा 5 वर्ष, आता तुम्ही सोपं सांगते, एखादा मूल ज्याला सगळंच एक्सपोजर आपण आधी दिलेलं असतं, त्या मुलाची बोलण्याची पद्धत, चालण्याची पद्धत किंवा स्पीड ऑफ ऍक्टिव्हिटी, आणि तेच सपोज एखाद्या मुलाला ज्याला एक्सपोजरच नाहीये, आपण जमीन आसमानचा फरक बघतो. बरोबर. हे तर त्यातल्या त्यात न्यूरो अटिपिकल किड्स आहेत. बरोबर. म्हणजे काय, ऑलरेडी देयर इज अ डिस्फंक्शन, म्हणजे कुठेतरी लर्निंग प्रोसेस इज डिलेड, कारण 8 सेन्सेस आर नॉट वर्किंग इन सिंक्रोनसी, त्यात देयर इज नो स्टिम्युलेशन. बरोबर. म्हणजे आनंदच आनंद आहे. सो म्हणून टिल द एज ऑफ 2 जेवढं आपण स्टिम्युलेट करू तेवढं उत्तम आहे. हॅव्हिंग सेड दॅट, म्हणजे 2 वर्षानंतर जर आपण गेलो तर म्हणजे काही होणारच नाही का, असं नाही. अगेन इट डिपेंड्स ऑन द सिव्हिअरिटी. तर प्रत्येक कंडिशनला माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर ही कंडिशन असते. बरोबर. सो त्यानुसार, सो इट जनरलाइज उत्तर देणं खरंच कठीण आहे, कारण ऑटिझम असेल किंवा कुठलंही न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असेल, हे खूपच इंडिव्हिज्युअलाइज्ड आहे. त्यांचे सेन्सरी काय म्हणतो डिस्फंक्शन्स किंवा त्यांचे सिम्पटम्स. बरोबर. सो मी जनरल उत्तर देऊ नाही शकत की 2 वर्षापर्यंतच आला तर होईल, नाही तर नाही, असं नाही. कारण काही मुलं आमच्याकडे 5 वर्षापर्यंत आलेली आहेत. बरोबर. त्यांना रिझल्ट मिळालेत. रिझल्ट म्हणजे उत्तम. आता मी तुम्हाला सांगते, कालच इथे विल्लोळीच्या धरणाच्या इथे आमच्याच क्लिनिकचे मुलं गेली होती, कॉम्पिटिशन होती, स्विमिंग कॉम्पिटिशनसाठी. बोथ आर नॉन व्हर्बल. एक 10 वर्षाची मुलगी आहे, ती आमच्याकडे 8 वर्षाची होती त्यावेळेस आली होती, आणि तो मुलगा मला वाटतं काहीतरी 8 किंवा 9 वर्षाचा असेल. मुलगा सेकंड प्राइज मिळाला त्याला. ओके. आणि मुलगी जी आहे तिला पण मला वाटतं फर्स्ट की सेकंड मिळालेलं आहे. मागच्याच आठवड्यात देयर वॉज अ डिस्ट्रिक्ट लेवल स्केटिंग कॉम्पिटिशन इन नाशिक, आमच्याच क्लिनिक मधला, अँड ही इज अ सिव्हिअर स्पेक्ट्रम. He won first prize. क्या बात. And he was competing with normal kids. Wow. So असं नाही की हे फक्त स्पेशली एबल्ड किड्स मुलांची कॉम्पिटिशन आहे. It was for the entire population. and he won the gold prize.
क्या बात. गोल्ड मेडल म्हणजे. सो असं नाहीये. आता लास्ट अगेन 15 दिवसाच्या आधीच वी गॉट अ मेसेज. सो नाव दॅट चाइल्ड इज नो मोर विथ अस. त्याचा बरं. डिस्चार्ज झालेला आहे. ते नाशिक मधले पण नाहीये, त्याचा दुसऱ्या स्टेटमध्ये राजस्थान मधले आहेत. त्या आईचा खास करून आम्हाला मेसेज आला की मॅम इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स अरे मध्ये वा. बेसिकली त्याची फास्टेस्ट recognition of flags बरं. and naming them under So- 59 seconds. under बापरे. 59 seconds. एवढ्याच रिफ्लेक्स. येस. आणि तो आहे किती Develop वर्षाचा? झाले. 7 वर्षाचा. आणि त्याचं ट्रीटमेंट संपून 2 वर्ष झालेली आहेत. वा. तुम्ही खूपच उत्तम काम करत आहात आणि फार आवश्यक काम करत आहात आणि असंच तुम्ही काम करत राहा. थँक्यू. Thank आणि you very तुमच्या much. या सगळ्या प्रवासाला ऍक्च्युली इथं सलाम आणि पुढच्या प्रवासाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. Thank you so much. धन्यवाद. Thank you. थँक्यू.